यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। हैदराबाद गॅझेट आधारावर GR विरोधात छगन भुजबळ समर्थकांनी हायकोर्टामध्ये आव्हान याचिका दाखल केली आहे। समता परिषद पदाधिकारी सदानंद मंडलिक यांनी याचिका दाखल केली, तर 22 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे। मोनोरेल काही काळासाठी बंद केली जाणार आहे। मोनोरेल नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणार आहे, त्यासाठी मोनोरेल काही काळ बंद ठेवली जाणार आहे। गेल्या 2 महिन्यांमध्ये मोनोरेल दोनदा बंद पडली होती आणि त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञान अंतर्भूत केलं जाणार असल्याची माहिती आहे। अखेर तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द होणार आहे। धाराशिवमधील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात केंद्रबिंदू ठरलेल्या कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा अहवाल वाशी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलाय। करवीर निवासींनी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन उद्या बंद राहणार आहे। नवरात्रीनिमित्त मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे, त्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत दर्शन बंद असेल। दरम्यान सरस्वती मंदिराशेजारील उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन भाविकांना करण्यात आलंय। नवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सोन्याच्या दागिन्यांची डागडुजी सुरू आहे। शिवकालीन, पेशवेकालीन, शिंदे आणि होळकर यांच्या काळातील सुमारे 400 ते 600 वर्षांपूर्वीचे पुरातन दागिन्यांची पुन्हा घडणावळ सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाले। ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स, एक्सटेंडेड रियालिटी धोरण जाहीर झालं आहे, तर अकोल्यामधील निळकंठ सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य आणि मागासवर्गीय शासकीय वसतिगृह विद्यार्थी निर्वाह भत्ता दुप्पट करण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आला। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे असं म्हणत प्रणिती शिंदेंनी मोदींवर निशाणा साधला। देशात अघोषित आणीबाणी आहे, मतांची चोरी केली जाते, विरोधकांचा आवाज दाबणं असे प्रकार सुरू असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या। वर्धा जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या योजना रखडल्यात। यावरून जलजीवन मिशन बैठकीमध्ये आमदार समीर कुणावार अधिकाऱ्यांवर संतापले। कामं सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका असे आदेश आमदार कुणावार यांनी दिले। भाजपचं देशभक्तीचं ढोंग उघड पडलंय। हट्टापायी पाकिस्तानबरोबर सामना खेळावा लागला, यामुळे देशाच्या प्रतिमेचा सुराडा झाला। कणखर भूमिका दाखवायला हवी होती। एक सामना खेळला नसता तर आशिया कपमध्ये सहभागी झालो नसतो तर काय झालं असतं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। पाकिस्तान विरोधात भूमिका घ्यायची आणि प्रमुख नेत्यांनीच पाकिस्तानमध्ये जाऊन केक खाऊन यायचं, ही परराष्ट्र नीती देशाला तारक आहे असं मला वाटत नाही। ही नीती घातक आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, परंतु पंतप्रधान मोदी शिवसेना संपवायला निघालेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर आलंय। कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचल्याचा अंदाज वित्त विभागानं वर्तवलाय। मराठवाड्यामधील 1,24,000 लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्या। खोटी कागदपत्र भरून लाभ घेतल्याचं उघड झालं आहे। अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालं। आता MGM रुग्णालयासमोर राष्ट्रवादी पक्षाचं नवं कार्यालय उभारण्यात आलंय। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त ओबीसी कुटुंबाला आमदार तानाजी सावंत यांनी आर्थिक मदत केली। माणिक डोईफोडे या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। दरम्यान तानाजी सावंत यांनी डोईफोडे कुटुंबाला 2.5 लाखांची आर्थिक मदत केली। अहिल्यानगर बीड रेल्वे सेवेचा उद्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होणार आहे। या अनुषंगानं उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी आणि कडा कारखेल खुर्द इथं ढगफुटीनं प्रचंड नुकसान झालं। या पूरग्रस्त भागाची मनोज रांगे पाटील यांनी पाहणी केली। धामणगाव इथल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी राज्य सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली। कांद्याच्या दरातील घसरणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या पथकानं लासलगाव बाजार समितीला भेट देऊन पाहणी केली।
शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती प्रशासनासोबत बैठक घेत चर्चा केली। यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या समितीसमोर मांडल्या। बुलढाण्याच्या किन्होळा गावाला लागूनच पैनगंगा नदी वाहते, मात्र या नदीवर पूल नाही, त्यामुळे गावकऱ्यांना धोकादायक प्रवास करावा लागतोय। त्यामुळे पूल उभारून मुख्य रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। जळगाव जिल्हा परिषदेसमोर जलजीवन मिशनच्या ठेकेदारांनी आंदोलन केलं। कंत्राटदारांची थकीत बिलं तात्काळ काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली। ज्ञानराधा पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये तिरुमला कुटे ग्रुपच्या मॅनेजमेंट डायरेक्टर अर्चना कुटे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी पथकानं अर्चना कुटेंना ताब्यात घेतलं। सांगली कोल्हापूर रोडवर खराब रस्त्यामुळे एसटी खाली येऊन महिलेला आपला जीव गमवावा लागला। याविरोधात सर्वपक्षीय कृती समितीनं तेरडी मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला। तात्काळ रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा कुटुंबासह आत्मदहन करू असा इशारा मृत अभियंत्याच्या कुटुंबियांनी दिलाय। सांगलीतल्या कृष्णा नदीमध्ये जत पंचायत समितीमध्ये कार्यरत असणारे कनिष्ठ अभियंता अवधूत बडार यांचा मृतदेह आढळला होता। या प्रकरणी कुटुंबानं घातपाताचा आरोप केलाय। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमधील बंजारा समाजाचं निवेदन स्वीकारलं। बंजारा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार, राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन यावेळी सरनाईकांनी दिलं। महाराष्ट्रातील बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी सोलापुरात बंजारा समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येनं सामील झालेल्या बंजारा बांधवांचा जनसागर इथं दिसून आला। सोलापुरात बंजारा समाजानं भव्य मोर्चा काढला। बंजारा समाजाला एसटी आरक्षण लागू करा या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरला। देवळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत। कांद्याच्या भावात सततची घसरण सुरूच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला। संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या बाहेर रस्ता रोको आंदोलन करत कांद्याला योग्य भाव देण्याची मागणी केली। लातूर जिल्ह्यातील बंजारा समाजालाही एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा समाज बांधव आक्रमक झाले। तर उदगीर इथं वसंतराव नाईक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बंजारा समाजानं उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आणि मल्हार कोळी आदिवासी समाजानं ठिय्या आंदोलन केलं। महाराष्ट्रात ज्या निकषांवर अनुसूचित जमातींचे प्रमाणपत्र दिले जातात त्याच निकषांवर मराठवाड्यामधील महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजालाही प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यामध्ये गोबंदी असताना शहरातील मुख्य गोमांस आढळलेला आहे, त्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे। त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार संग्राम जगताप तसंच आमदार विक्रम पाचपुते हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी कायम असल्याची माहिती आहे। चिमणकर यांना दिलासा मिळालाय, तर भुजबळांना मात्र कोर्टानं दणका दिलाय। भुजबळांविरोधातील 2021 बेनामी मालमत्ता प्रकरणामध्ये हा दणका देण्यात आला आहे। प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयानं आदेश दिले। बेनामी मालमत्ता प्रकरणामध्ये 6 ऑक्टोबरला सुनावणी निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे आता 6 ऑक्टोबरच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नेमकी कशा पद्धतीने चौकशी होते, काय समोर येतं ते बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग हे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सांगाल बेनामी संपत्तीच्या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय होऊ शकतं आणि आज कोर्टानं काय म्हटलंय? म्हणजे खरं जसं बघितलं गेलं तर चिमणकरांना दिलासा, आणखीन त्याच वेळेस भुजबळांच्या प्रकरणाची फाईल रिओपन करण्याचे आदेश, या दोन्हीही गोष्टी अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे टोक झाले। आणखीन याच्यामुळे नक्कीच की छगन भुजबळ आणि अर्थात भुजबळ कुटुंबीय यांच्या अडचणी कायम आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। छगन भुजबळ यांचा मुलगा आमदार पंकज भुजबळ, पुतण्या समीर भुजबळ यांना सुद्धा या प्रकरणात 2021 साली समन्स बजावलं होतं आणि सत्र न्यायालयाच्या आदेशाला भुजबळ कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आव्हान सुद्धा दिलं होतं। खरं तर डिसेंबर 2024 मध्ये उच्च न्यायालयानं ही तक्रार रद्द करण्याचे आदेश दिले होते, पण मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश हे मेरिटवर नसून
केवळ तांत्रिक मुद्द्यावर असल्याचं विशेष न्यायालयानं स्पष्ट केलंय आणि याचमुळे सरकारी पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विलोकन याचिका मंजूर केल्यास कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे स्वातंत्र्य दिले असल्याचंही या आदेशात नमूद आहे आणि हाच मुद्दा सगळ्यात कळीचा ठरणार आहे. 6 ऑक्टोबरची सुनावणी ही छगन भुजबळ यांच्या अडचणी अधिक वाढवणार का, हा प्रश्न नक्कीच उपस्थित करणारी आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पालघर नगर परिषद हद्दीतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या विरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला. पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ एकत्र येऊन नागरिकांनी नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील शिवाजी मिळेले या आत्महत्या प्रकरणामध्ये प्रांताधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मुक्ताईनगरमधील आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. भंडारा शहरातील खात रोड मार्गावर प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह चालवलं जातं. मात्र या वसतिगृहात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी वसतिगृहाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. पीएमआरडीए, चाकण परिषद, नगर परिषद आणि MIDC यांनी संयुक्तपणे चाकण परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. चाकणमधील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ही कारवाई केली जाते. कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणामध्ये भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना माजी नगरसेवक निलेश शिंदे यांच्यासह अन्य 3 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2014 मध्ये कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये राडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठी कारवाई केलेली आहे आणि देह व्यापार रॅकेट उद्ध्वस्त केलं. यामध्ये 3 जणांना अटक करण्यात आली आहे. 1 जण फरार आहे तर 2 महिलांची सुटका करण्यात आली आहे. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे दिला जाणारा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला. रोख 51,000 रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं न्यूज 18 लोकमतचे वृत्त निवेदक विलास पडे यांना शिवनिश्चल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. माजी कृषी मंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे सामन्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.